एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 7 तारखेला होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल. याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे निसंदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते आणि यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या 83,000 कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ 56% देता आले. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 7 तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. यासाठी राज्य शिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याचा अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन, परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी घेईन, असे निसंदिग्ध आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील 13 कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे, असंही ते म्हणाले आहेत. विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार. माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन, त्याचबरोबर MD MSRTC म्हणजे एसटी महामंडळाचे, ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे. प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. ही वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे, परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्याकारणानं पुढील 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे या एसटी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतोय. आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचा 87,000 कर्मचारी आहेत त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपले चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेली असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एसटी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही. परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या, परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एसटी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे 7 तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे. 30 ते 50 हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एसटी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो. आई वडिलांचा आजारपणाचा खर्च, वृद्धापकाळामुळे काही अडचणींवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं, मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एसटी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले. परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. ह्यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही, जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की
आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिक आहे. तसं होता कामा नये. कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबडतोब मला एकदा बोलवलं, मला वेळ दिली, मला सांगितलं की एसटी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आहे. आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या 12,400 बसेस आहेत, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, कधी त्या स्क्रॅप कराव्या लागतील. अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं आहे. तेही फक्त 2-5 हजार घेऊन चालणार नाही, आपल्याला तब्बल 25,000 बसेस ह्या 5 वर्ष घ्यावे लागणार आहेत. आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली. दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये 5-5 हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी 25,000 बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.